मित्रांनो, आपण सध्या आहोत चतुर्मुख केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे, तो म्हणजे नखरे आणि त्या जोडीला पळाला माळशिरसकरांचा महाद्या. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी जोडी पळाली. बाबाराजे जगताप यांचा नखरे होता आणि महाद्याचे मालक कोण? संजय टिळे माळशिरस. बरं, तो पण मित्रांनो सलग 7 मैदानं आणि आता हे 8वं मैदान असेल नखऱ्याबरोबर त्यांनी 4था क्रमांक पटकवलेला आहे. आणि विशेष मुलाखत घ्यायची म्हटलं तर आपल्या समोर सरपंच आहेत. सरपंच, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. नवनाथ विठ्ठल विसे आणि मुक्काम पोस्ट बिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. बरं, आणि सरपंचांचा इतका जीव आहे बाबांवरती की बाबांना मागच्या 2 वर्ष झालं गुलाल नाही, गुलाल तुटलेला होता. आणि वरती पुरंदर, वडकी किंवा मुळशी भागाचं मैदान असेल तर बाबांच्या नावाने आवर्जून 2 चिठ्ठ्या टाकत होते. आणि बाबांनी आम्हाला हे सांगितलं की ह्यांची मुलाखत घ्या, माझ्या मुलाखतीपेक्षाही महत्त्वाचे आहेत. काय एवढं प्रेम कसं काय बाबांविषयी एवढे? म्हणजे आमचे एकदम घरचे, म्हणजे आजोबांपासून आमचे ह्या कुटुंबाबरोबर संबंध आहेत. आमचे वडिलांचे बी आणि त्यांच्या वडिलांची खास मैत्री. बरं. आणि ह्यांचे वडील वायरमॅन होते, आमचे वडील म्हणजे मंडप व्यवसाय. बरं. आणि बिवरी गावात जवळजवळ त्यांची 20-25 वर्ष झालं नोकरी होती वायरमॅन. बरं. ते खास संबंध होते त्यांचे. बरं. त्यानंतर आमचे म्हणजे असं पुरंदर तालुक्यात असं नाव गाजत गेलं बाबाराजे जगताप. तर आमचे मार्गदर्शक भारतीय अखिल बैलगाडी संघटना पुरंदर तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नाही का आजपर्यंत आम्ही या संघटनेत काम करतो. बरं, काय पण चिठ्ठ्या का नोंदवतात तुम्ही 2 वर्ष? आमची अशी अपेक्षा होती की एकदा तरी आम्हाला गुलाल मिळावा कुठल्या तरी मैदानात. तुम्ही जी चिठ्ठी नोंदवता त्या एकदा तरी गुलाल मिळावा. मग ती सार्थकी लागलं की आज शिवजयंतीनिमित्त 100% सार्थकी लागलं. बरोबर. त्याचबरोबर आमचे मित्र साहिल जगताप आणि सर्व मित्र परिवार. बरं. आणि काय सांगाल, म्हणजे बाबांना जवळपास 2 वर्ष गुलाल नाही, त्यातच तेजाचं निधन झालं. त्याची आठवण नखऱ्याने भरून काढली. हेच आम्हाला नाही का आजची खरी हे ठरली. गुलाला खूप संघर्ष असतो, तो संघर्ष तुम्ही बोरच्या मैदानामध्ये पाहिला का? पाहिला ना. किती गाड्या फायनल सीमेला उतरल्या होत्या? भरपूर गाड्या, तीन गाड्या समान उतरल्या. 3 होतात. मग त्यातनं पण बाबांनीच निकाल घेतला. आजच्या विजयाविषयी काय सांगाल? महाद्या आणि नखऱ्याची गाडी कशी पळाली आज? म्हणजे गटाला पण, सेमीला पण आणि फायनलला पण एकदम स्पीडमध्ये, म्हणजे आज नाही का निकाल हा म्हणजे आज महाराष्ट्राभर मध्ये नाही का गाजल. बरं. तर आता आपण मुळात प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजे जगताप यांच्याकडे. बाबा नमस्ते. बाबा, काय सांगाल आजच्या निकालाविषयी? पुन्हा एकदा म्हणजे किती दिवसाच्या फरकाने गुलाल? आता बघा, बोरला आपण 3 गाड्या सामना उतरल्या होत्या. त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी फक्त स्वतः जिंकलो नाही थोडक्यात, पण मला नंतर संध्याकाळी कळालं की आपल्याला सर्वसामान्य बैलगाडा मालक असेल, व्यावसायिक असतील, सर्व मित्रपरिवार आपला एवढा मोठा आहे की त्यांचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती. सर्वसामान्य म्हणजे ज्याला आपल्याबद्दल खरंच प्रेम आहे, अशी एवढा मोठा मित्रपरिवार मोठा आहे आपला की त्यांच्या ह्याच्यामुळं आज त्यांच्या आशीर्वादामुळं आज परत आपण फायनलला आहे. बरं. महाद्याची निवड कशी केली? एवढा हिरा कसं काय शोधून काढला महाद्या? मी घरी लाईव्ह पाहत होतो, सर्व सेमी पाहितले. सेमी पाहिल्यानंतर आहे ना यांचा बोरमध्ये बैल मी पळताना बघितला लाईव्ह मध्ये. बरं. पळताना बघितलं तर मला असं जाणवलं म्हणून मी त्याच्यावरला किती गटात पळाला आहे म्हणून गट बी बघितला. गट बघितल्यानंतर मी यांना फोन केला की म्हणलं आपली गाडी पटवाडीमध्ये पळवू. तर ह्यांनी बी एका क्षणात हा बोलले, म्हणले गाडी आपली पळवू चालेल. म्हणलं मी यांना सर्वांना आता जातो. मला गाडीने किती नंबर केला हा महत्वाचा नाही, फायनलला राहणं लय महत्वाचं होतं. कारण बोरमध्ये 3 गाड्या सामन्यात होत्या, त्यावेळेस लोकांना वाटलं असतं की आपण लकीली राहिलोय काय, पण आजचा गुलाल त्यांनी स्वतः दाखवलेलं की मी आहे. म्हणजे सामन्यात उतरून तर आहेच आहे, पण असा पण उतरू लढू शकतो मी. लढू शकतो. बरोबर. आता आपण वळूयात महाद्या बैलाचे मालक यांच्याकडे. टिळे साहेब आहेत, माळशिरसचे आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? हातात धरलं ते चालेल, नाही काय. नाव काय आपलं? संजय टिळे. बरं. आणि काय सांगाल महाद्याच्या विषयी? काय सांगाल, महाद्या कोणाच्या नावाने पळतो? महादेवाच्या वडिलांच्या नावाने पळतो. बरं. वडिलांचे स्वर्गीय बांधदास टिळे. जे मगाशी फायनलला ज्यावेळेस महाद्या खाली आला त्यावेळेस समालोचकांनी पुकारलं की हे त्याचं 8वं मैदान आहे, मागच्या 7 मैदानात सलग गुलालात राहिला. 7वं मैदान आहे. 7वं मैदान आहे. बरं. सलग गुलाला. सलग गुलाला. कुठली मैदान माहितीत का? 6. इथून मागची 6. त्या दिवशी बोरला बी राहिलो, कोळ्याला राहिलो. बरं. अजून जिथं जाईल तिरकवाडीला राहिलो. 3 झाले. अजून वडूजला राहिलो. 4 झाले. अजून जिथं जाईल तिथं सलग. कुठली खरेदी? अक्कलकोटला पण राहिलो. बरं. कुठली खरेदी? काय खरेदी आमची पाहुण्याची आपली लहान छोटं होतं तेव्हाच घेतलं होतं आम्ही. बरं. घरच्या तुमच्या दावणीला कुठले नंदी होऊन गेलेत? ह्याच्यात एक बुलेट म्हणून होता, बरं. सिद्धार्थ कळ्याला दिलता. कुठं राहता तुम्ही?
माळशिरस 61 फाटा 61 फाटा. तात्यासाहेब टिळे, त्यानंतर सचिन वावरे सचिन नगराध्यक्ष. वारे पाहुणच आपलं मेवणं जायचं हा नगराध्यक्ष सचिन नगरात- वावरे हा मेवणं आणि जायचं त्यांच्याबरोबर असतात ते तात्या टिळे. तात्या टिळे हा त्यांचं ती हा बरं परत त्याचबरोबर देशमुख साहेब देशमुख ती आम्ही एकाच फाट्यात सगळं एकाच फाट्यात. फाट्याचं एक फाट्या मैदान असतं आणि जपान पण बैल तुमच्या जपान तिथं हा मिळाला ती हा आमच्या वारला निधन झालं त्याचं. निधन झालं. हा, तर बाकी काय सांगाल म्हणजे त्या भागातली बैल खरंच सुंदर अशी पळतात. चांगली पळाली बैल आज चांगली कशी काय गाडी पळाली? पळाली. आज चांगली गाडी पळाली. बरं मग ती काय त्यांचा फोन आला आयला असं तुमचा बैल चांगला बोलतोय आपण पळूया का बरं म्हणलं की त्यांना म्हणलं चालतंय ठीक आहे म्हणलं मग ह्यांनी चिठ्ठी टाकल्या आम्ही आलो तिकडून पायऱ्याला नसेल काय अडचण येत. नाही काय अडचण. कारण माळशिरस भागामध्ये जेवढी नंदी पडतात बऱ्यापैकी होय, होय. त्यांना पैरे चांगले होतात. होते आजच्या चालकाविषयी काय सांगाल? चालकाविषयी काय सांगाल? गाडी नाही नाही चांगली आणली गाडी चांगली आणली त्यांना अनुभव होता म्हणूनच गाडी ठरवून व्यवस्थित आणली ती गाडी. बरं बरं आता आपण Driver वळू एक नंबर चालकाकडे. गाडी आणली. चालक नाराज झालेत, बोरमध्ये मुलाखत नाही घेतली त्यामुळं घेतली की. त्या दिवशी कोण पळालं नखऱ्याबरोबर ह्याच्यात नखरेबर बोरच्या मैदानात खंडाळाचा तेजा पळा तेज आणि आज आज माळशिरसकरांचा माद्या. कशी काय गाडी पळते? 1 नंबर गाडी पळाली. त्या दिवशी पण चांगली गाडी पळाली, आज पण 1 नंबर गाडी पळाली. कॉकटेल पण आज गुलालात राहिलाय, काय हो. कसा आनंद आहे? आनंद चांगलाच आहे. बरं काय भेटला का नाही पिंटू शेटला? भेटलो की मित्रांनो गेलेले दिसते कॉकटेलवाले. आज बऱ्याच मुलाखती झाल्यात, अजून 2-3 घ्यायच्यात बघ, थांबले असतील तर घेऊ. आणि दोन्ही नंदी राहिल्यात, नखऱ्या पण राहिल्यात, बाबांच्या अंगावरती गुलाल पण पडलाय आणि विशेष म्हणजे कॉकटेलला बऱ्याच दिवसांनी गुलाल झाला. काय सांगता? हो बैल पण जास्त दिवस बसूनच ठेवला होता, त्यामुळं आज म्हणले शेट म्हणले करायचं नियोजन. रात्री 9 वाजता नियोजन केलं, बैल आज राहिला गुलाल. बरं आत्ताचा आनंद वेगळाच आहे. हां चला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आता बाबा कायम गुलालात राहायला लागल्यात, आता बाबा काय सुट्टी देत नाहीत गुलालाला. हां ह्यांची आपण साहिल जगताप पण करूया. साहिल भाऊ आनंद कसा आहे आजचा? आनंद म्हणजे आज बरं वाटलं म्हणाल लय, कारण की 2 वर्ष शेटनी लय म्हणजे लय मालकापेक्षा ह्यांची लय तुळतुळ होती की ह्या भागात माझ्या नाव एकदा तरी गाडी राहावं. बरं. आणि आज बैलांनी सुद्धा तेजाची आठवण करून दिली हं. नाही का. आज गाडी म्हणजे जसं तेजा जीव लावून गाडी वाजत तशीच आज बैलांनी आम्हाला आज बैलाची आठवण करून दिली. बरं. आजचा आम्ही हा आनंद विजय तेजाला समर्पित करतो. चालतंय, धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे.